नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. कल्पवृक्ष कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी न्यू MHB कॉलनी बोरीवली पश्चिम या ठिकाणी आपण आलेले आहोत आणि इथल्या सौ आकांक्षा अमेय कुमार चव्हाण या वहिनींना भेटणार आहोत. या वहिनी वाट बघतायत. बरं, या वहिनींचं एक वैशिष्ट्य आहे. या वहिनींना अनेक गोष्टी एकत्र करायच्या असतात. आता एका वेळेला अनेक गोष्टी करायच्या म्हटल्यावर एकटीला कसं शक्य होईल? मग सगळ्या घराला वहिनी कामाला लावतात. एवढंच काय ते माझ्यापर्यंत आत्ता पोहोचलेलं आहे. कल्पवृक्ष सोसायटी वाट बघते, तेव्हा कल्पवृक्ष सोसायटीमध्ये जाऊया, चव्हाण कुटुंबाला भेटूया आणि सुरुवात करूया आजच्या गप्पांना. चला. तुम्हाला आठवतात या? हो आठवतात. किती विकल्या? ऐका ना, मी सांगते ना. मी कधी नाही ऐकलं. रात कली एक ख्वाब में आई और क्या उडी मारतो आरोप मान्य आहे का हा? आरोप हा थोडा मान्य आहे. थोडा मान्य आहे. थोडा मान्य आहे. पूर्णच मान्य आहे. सुखदुःखाच्या संसारात चालतो संसाराचा खेळ. अमय कुमारांचं नाव घेते, आता आली होम मिनिस्टरची वेळ. अरे वा, त्या ओळख करू. हे माझे मिस्टर अमय कुमार चव्हाण. हे माझे सासरे. नमस्कार. हे माझे काका. नमस्कार. काकी. नमस्कार. हे माझे दीर, मोठे दीर. हे माझ्या जाऊबाई. नमस्कार. हे आत्या. नमस्कार. हे नंदन. हे माझे सर्व दीर आणि हा सर्व आमचा प्रेक्षक. नमस्कार. नमस्कार सगळे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. आज आमच्याकडे आदेश भाऊजी येणार आहेत आणि ही पैठणी मीच जिंकणार. शब्द आणि अर्थ यांची बनते कविता. शीतलरावांचं नाव घेते खास आदेश भाऊजींकरिता. नमस्कार. नमस्कार. कुठलं बालपण? गोराईमधलं स्वामी विवेकानंद शाळेच्या इथे. शाळा वगैरे सगळं इथलंच गोराई? हो, म्हणजे बोरिवलीमधलंच. मग कॉलेज कुठलं? कॉलेज पण गोखले कॉलेज. ते पण जवळच? हो, माझ्या सासरच्याच एक्झॅक्टली. सासरच्या इथे म्हणजे मागचा स्टॉप, म्हणजे हा स्टॉप म्हणजे असं इथेच आहे मागेच म्हणजे असं. बरं, मग तेव्हाच सासर बघितलं का? नाही नाही, म्हणजे माहिती पण नव्हतं. काय माहित नव्हतं तुम्हाला? एवढं, कारण 2 वर्ष घरात शोधत वगैरे होते, तर म्हणजे अंधेरीपर्यंत सुद्धा मला कधी स्थळ आलं नव्हतं. की म्हणजे मी विचार पण नव्हता केलेला की एवढ्या जवळ, म्हणजे अंधेरीपर्यंत पण मी जाईन असा विचार नव्हता केलेला. मग कुठपर्यंत जायचं होतं? म्हणजे ठाणा, कळवा, विरार, सेंट्रल लाईन, डोंबिवली. का हो? कारण आलंच नव्हतं ना अंधेरीपर्यंत पण एक पण स्थळ. म्हणजे होप्स नव्हते की आले नव्हतं म्हणून. हा, म्हणजे असं वाटलं की तुम्हाला कुठं यायची सगळी लांब नाही. हो, खूप लांब लांबची. मग सगळं इथेच ठरलं? हो हो हो. मग पत्रिका वगैरे व्यवस्थित जमली वगैरे. मग जमल्यानंतर आम्हाला कळलं की हे माझे शाळेतले वर्गमित्र होते म्हणून. शाळेपासूनच होतं? नाही, आता तेच विचार करत होते. अरे शाळेत होते, एवढे जवळ होतं, पण माहिती नव्हतं आम्ही कुठे कुठे शहाड वगैरे सगळं क्रॉस करून आला. आणि होतं म्हणजे दीपक हॉटेलमध्ये खूप मुलं बघितली मी. काय सांगता? दीपक हॉटेलमधले वेटर आल्यावर म्हणजे ते हसायचे. त्यांना माहिती आहे, अरे म्हणजे इथं चहा पाण्याचा प्रोग्राम आहे असं. असं एवढे ओळखीचे झाले होते? खूप खूप मुलं बघितलेली मी दीपक हॉटेलमध्ये. बोलवा जरा मिस्टरांना. हो. नमस्कार. नमस्कार. तुमचं बालपण कुठलं? बोरिवलीत माझं. शाळा? सुविद्यालय बोरिवल्या. तुम्ही किती मुली बघितल्या? मी नाही बघितली मुलगी. एकही नाही? नाही. जस्ट स्टार्टिंग. का? स्टार्टिंगलाच होतं, स्टार्टिंग पॉईंटलाच ही होतं. पहिलीच? लगेच फायनल? तुम्हाला आठवतात या? हो आठवतात. किती विकल्या? 10वी. 10वीत? 10वी ड. 10वी ढ? ड. 10वी ड. ड. ओ सॉरी हा, सॉरी हा. मग काय झालं 10वी? खूप मस्तीखोर ग्रुप. हा, मस्तीखोर ग्रुप? खूप. कोणाचा? हो, यांच्या म्हणजे सर्व मुलांचा. पण ह्यांच्याकडे बघून वाटत नाही मस्ती करत असतील. आमच्या शाळेच्या मागे आता शांत झालं थोडं. आता थोडा शांत झालं. खूपच शांत. म्हणजे माझीच बडबड चालू असते आणि म्हणजे 10 प्रश्नांना हा म्हणजे असं शांत झालं म्हणजे शांत केलंही नाही. शांत केलंही.
शाळेच्या मागे शेत होतं. हा, शाळेच्या मागे शेत होतं तर मुळे वगैरे आणून म्हणजे असं मस्ती करायचं. होळीच्या दिवशी म्हणजे ते पिशव्या कलर वगैरे वगैरे मारायचं. पिशव्या वगैरे मारायचं. म्हणजे अक्षरशः वर्ग शिक्षक आमचे जोशी सर होते, त्यांनी असा हात जोडलेला की तुमची ही शेवटची बॅच, याच्यानंतर तुमचा वर्ग शिक्षक मी होणार नाही. असं सांगितलं हो. होतं. आणि त्यांनी नंतर शाळा पण बदलली. आमची शाळा दुसऱ्या ब्रांचमध्ये दुसऱ्या ब्रांचला गेलेले. वजिरा म्हणजे ब्रांचमध्ये गेले. बघितलं, शाळेतले सगळे विषय आठवले, शाळेच्या पाठीमागचं शेत आठवलं, मग त्या शाळेच्या शेतातले मुळे आठवले, त्याच्यातनं होणारी त्यांची धडपड, शिक्षकांना देणारा त्रास सगळा आठवला. वेगवेगळ्या विषयावरचे नेहमी चित्रपट येत असतात आणि हे जे चित्रपट येतात ते चित्रपट आल्यानंतर काही काही चित्रपट आपल्याला अंतर्मुख करतात. आणि असाच एक वेगळ्या विषयावरचा चित्रपट फॅन्ड्री सर्वत्र प्रदर्शित झालेला आहे. आणि हा चित्रपट ज्याला अनेक पुरस्कार मिळाले, तो आता सहकुटुंब सहपरिवार आपण बघायला पाहिजे. तर फॅन्ड्रीला शुभेच्छा देऊया आणि फॅन्ड्री नक्की जवळच्या थिएटरमध्ये सगळ्यांनी जाऊन बघा. तुम्हाला आठवलंय ना बघितल्याबरोबर? अरे म्हणजे लगेच, म्हणजे मी ॲक्च्युली 10-12 वर्षाचा गॅप होता, म्हणजे खूप चेंजेस झालेलं. तर म्हणजे असं हां म्हणजे ओळखीचं वाटतंय, पण नक्की शाळेतलं असं म्हणजे पटकन बोलायचं पण कसं, कारण समोरून प्रपोजल आलेलं असं. मग नंतर आम्हाला आठवलं की अरे आम्ही स्कूल फ्रेंड्स होतो. मग नंतर आठवलं अरे काय असं वाटलेलं का आपण लग्न करू म्हणून. म्हणजे रक्षाबंधनला माहिती आहे शाळेमध्ये आपण राखी बांधतो मुलींना, हे मुलींना बांधतात. सॉरी मुलं. मला ही कुठली शाळा जरा सांगा ना, ज्या शाळेत मुलींना राखी बांधतात? तर हे लोकांना म्हणजे हे आणि मयूर म्हणजे दोघं खूप बेस्ट फ्रेंड आहेत. तर कधीच म्हणजे राखी नाही बांधून घ्यायचे, म्हणजे खाली आम्ही पळून द्यायचे, जायचो ते. पळून जायचे. का? आवत्या बहिणी होत्या दुसऱ्या. याने बांधली असती तर तेव्हा. माझा आणि त्याची तर खूप दुश्मनी होती तुमची? शाळेपासून. विचारा. का? आपण रोलिंग असतं ना, एका बेंचवर मुलगा मुलगी वगैरे बसवताना वगैरे, म्हणजे आम्ही असं करायचो, ए तू माझ्या, हे माझं दप्तर आहे, याच्या बाजूला यायचं नाही. असं म्हणजे आम्ही खूप हे करायचं की हा. आणि मला कळलं तुम्ही का गप्प झालाय आता. बरं, तुम्ही नदीवर गेलात कधी फिरायला? नदी काय झालं? ऍक्च्युली ना आम्ही गेलेलो ना हनीमूनला मनालीला. नदीवर? मनालीला तेव्हा रिव्हर राफ्टिंग करत होतो. अच्छा, मग हे सांगा ना. ऐका ना, हा, मी ऐकतोच सांगते आहे ना. ना मी कधी नाही ऐकलं. आल्यापासून तुमचंच ऐकतोय, मुळ्यापासून सुळ्यापर्यंत सगळं ऐकलं. आता माझ्यासारखंच येते आम्ही ऐकतात. काय? म्हणजे मीच बोलते पण ऐकलं काय म्हणजे. बोलले ऐकलं? ते म्हणतात माझ्यासारखी स्थिती झाली आहे. म्हणजे मला खूप बडबडायला पण आवडतं. बोला. हा, मग काय झालं? आणि म्हणला रिव्हर राफ्टिंग करत होतो आम्ही. तर ते वल्लव असते ना त्याची, तर ती तुटली त्याची. म्हणजे ते आणि मग तो तर तुटली तर ते पाणी एकदम फ्लो मध्ये चालू होतं. पूर्ण फ्लो होता, खूप फ्लो होता. आता त्यांना बोलायला दिलं. तर मग त्यांनी असं होतं की कंडिशन होती की वेव चालू होत्या ह्याच्या पाण्याच्या, आणि बोट आमची तर त्यांनी थांबवून ठेवली. तर ती थांबवली नसती तर आम्ही सगळे असे म्हणजे 4 कपल होतो, 8 जण होतो त्याच्यात. तर ते सगळे ऑन द स्पॉट पाण्यातच गेलो असतो. बापरे, टेम्परेचर थंड असेल. म्हणजे काय? त्यानंतर मागून त्यांनी बोट वगैरे मागून हेल्पलाईन वगैरे घेतलेली आणि मग प्रॉपर त्यांनी हे केलं. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून तुम्ही गाणं म्हणायचं. गाणं हा, शेवटच्या अक्षरावरून तुम्ही गाणं गायचं. अक्षर आहे न. नीले नीले अंबर पर चांद जब आए, ऐसा कोई साथी हो, हाँ. ऐसा कोई प्रेमी हो. हो हो. हम तेरे बिन अब रह नहीं सकते, तेरे बिना क्या वजूद मेरा. र. राजा को रानी से प्यार हो गया, ते राजा, तुम्ही राणी. पहली नजर में पहला प्यार हो गया. वा वा. य. एवढंच आहे. बस झालं. य. यादों की बारात निकली है आज. हा, काय झालं? नाही काय काय झालं सांगा ना. यादव तुम्हाला म्हणजे ना तव्यावर बसवलं आणि गाताय असं. नाही का बिंदास? यादव एवढं मस्त गाणं आहे, होऊन जाऊ दे. हा, यादों की बारात बरोबर, करेक्ट आहे. निकली है आज दिल के द्वार, हा, पुढे. हा, सपनों की सेनाई बीते दिनों को. पूर्ण केल्याशिवाय सुटका नाही. हा, परत 1 2 3 4. सपनों की शहनाई बीते दिनों को
जगात करेक्ट शब्द मिळाला मला. यमुनीच्या तीरी काना वाजवितो बास, काना वाजवितो बास. तुम्हाला सगळ्या नदीच्या तीराच्याच गाणी आठवले. र. रात कली एक खाव में आई और क्या उडी मारतो थांब खाली. काय अप्रतिम गात आहे. थोडीशी गंमत, थोडीशी माझ्या प्रश्नांवरती येणारी त्यांची उत्तरं, त्यांच्या प्रश्नावरती माझं भांबवले पण, आणि त्याचबरोबर त्यांच्या ॲक्शनवरती येणारी माझी रिॲक्शन. पण या सगळ्याच्या पाठीमागे एकच भावना होती, तुम्ही आणि तुमचं घर हसरं राहावं. आणि हे मी इतकं बोललो आणि इतकं मला बोलायला देत असताना तुम्ही शांत राहिलात त्याबद्दल तुमचे आभार. तेव्हा आता यानंतर 8 वस्तू समोर येणार, त्यापैकी 4 वस्तू यांना मिळणार का आपण बघू. 8 वस्तूंपैकी 4 वस्तू तुम्हाला मिळणार का आपण बघूया. 1 रुपयाचा टॅग मिळाला तर. हा, वेळ सुरू झाली. मी सांगणार त्यांना संधीनंतर. आधी तुम्हाला संधी आहे, तुम्ही ठरवा. हो, तुम्ही पण मदत करा. चालू आहे शॉपिंग चालू. बघूया किती आले नाही. 1 रुपया आलाय का बघूया. तुमच्या भाजी मिळते की नाही. 20 झाली. आता अजून 3 संधी आहेत, पण 1 रुपया मिळाला नाही तर परत ठेवायच्या. हा, भाजीपासून सुटका होईल तुमची. घड्याळ घेतलं. वा, 100. 100 रुपये. आता फक्त 2 संधी शिल्लक आहेत. 5 रुपये. 5 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे, लवकर घ्या. इंडक्शन. काय आलं? 1000. सगळ्यांनी समयी 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 करून गडबड केली आणि कन्फ्यूज झाल्या आमच्या वहिनी. आणि ठेवून देऊ. भाजी ठेवा आधी. नमस्कार. काय जोरदार आरोप करणार वाटतंय मला. तुम्ही आरोप करायचे, तुम्ही यांची बाजू घ्यायची. आणि तुम्ही? मी काय गप्प बसणार. पहिला आरोप कोण करणार. सासूबाई बोला, काय तक्रार काय. तर तक्रार काय करणार काय सांगा काय मला. तुमच्या स्वभावातलं काय खटकतं तुम्हाला. स्वभाव काहीच खटकत नाही. काहीच खटकत नाही. कारण ती बोलण्याच्या याच्यात आपली अशी करून सगळ्यांना घेते ती. बरं बरं, म्हणजे चांगली आहे. हा, हे खूप आहे. बरं, आणखी कोण तक्रार करणार. बरं, आपण कोण. जाव आहे तिची. बोला. ती स्वतःच्या वस्तू कुठे ठेवते तिच्या लक्षात राहत नाही. मग जेव्हा पाहिजे असतात ना, मग तेव्हा शोधाशोध करते पुन्हा घरामध्ये. आरोप मान्य आहे का. आरोप मान्य 50-50 आहे. अजून कोण. आणि हिचा स्वभाव थोडासा असा धांदरट आहे, खूप धांदरटपणा करते. पुढे इकडे तिकडे आता एक वेळ इथे दिसली ना, मग दुसऱ्या क्षणी तिथे दिसेल. इतकी धांदरटपणा आहे तिच्या अंगात. काय मान्य. 50-50 थोडं. सगळं 50-50. हे तुमचं हे जे काय 50-50 फिरताय ना हात. नाही, त्यांची चालू असते धावपळ वगैरे. पण आरोप मान्य आहे का हा. आरोप हा थोडा मान्य आहे. थोडा मान्य आहे. थोडा मान्य, पूर्णच मान्य आहे. आणखी 10 मिनिटं थांबलो तर अजून काही मान्य करेल. सासरे बोल. आहे व्यवस्थित आहे. हा, सगळं काय व्यवस्थित. तक्रार काही नाही. तक्रार करण्याचं कारणच नाही. अरे वा. बरं, आता सगळ्यांनी यांच्या स्वभावात चांगलं काय ते सांगा. सगळं बघायला गेलं त्याचे गुण सगळेच चांगले. एवढे चांगले. आता पुढचे काय दे. नारळ घरी आणलो तरच समजणार. सून घरी आली कायच समजणार. एक मिनिट. तोपर्यंत आम्हाला काही समजत नाही, नाही. माका एक काळात नाही की नारळ आणि सुनेचा संबंध का. नारळ घरात आणतो की हा. ना, फोडतो त्या समजणार आम्हाला काय आहे त्या. म्हणजे नारळ पुष्पा फोडल्यावर काय समजतं. राहतो तर तोपर्यंत बाजारात तोपर्यंत आणेपर्यंत काय समजणार आम्हाला. बरोबर. नारळात पाणी हा का काय असा. कुसको का चालू राहतो. कुसको सून घरात येणार, आणणार, थोडे दिवस राहणार. त्या आता तिचं काय ते समजणार गुण कसे आहेत काय आहेत ते. हा. तोपर्यंत आम्हाला समजणार नाही. कधी येईल हे. कधी येईल का. मे महिन्यात मग आता 4-5 महिने झाले सर. 4-5 महिन्यात पहिल्याच ह्याच्यात तिचे गुण चांगले कळले आम्हाला. म्हणजे आता तो नारळ बरोबर येईल. हा, अगदी बरोबर. हा. आता पुढचे 3 आहेत ते कसे येतात ते माहिती नाही. 2 तर चांगले आले आहेत. होय ना. हा. मग पहिलं नारळ तो हा, बरोबर. विचार परिवार मस्त अगदी ठीक आहे आमच्या. अच्छा, त्या सगळा गुणी हा. अगदी सगळ्या जाऊ नंदा सुना सगळ्या भाच्या परिवार खूपच आमचा चांगला आहे. हा. हा, अगदी चांगला. आपल्या स्वतःच्याच माडाचा सांगतात लोक. नाही, बाकी त्यांच्या समोरच्या नारळाबद्दल विचारताय त्याचा काय नाही. त्याचा पण चांगला आहे हो. हा? चांगला आहे हा, मग त्या सांगा ना. आमच्या माडात चांगलेच नारळ असत. मग आम्ही कधी म्हटले तुमच्या नारळा शाळी नाही वांगी लागतात मला. हा, मस्त नाव ठेवणे जरुरी नाहीये. गंमत करून हा, काय यांच्यामुळे माझाही मालवणी येला बाहेर. काय हो, काय तुमच्या माडाबद्दल म्हणणं आहे. आहे बरोबर आहे. काय काय बरोबर आहे.
पाणी अजून काय बोलत होतं काय बोलत होते तुमचं आणि त्यांचं चालू होतं. तुम्ही पण बोला बघूया मालवणीत सून. नाही मला नाही मालवणी. सगळ्यात महत्वाचं काय तर सून म्हणजे नारळ आहे. नारळ जसा बाजारातून आणल्यानंतर फोडेपर्यंत कळत नाही की त्या आतमध्ये चांगला आहे की कुसका आहे किंवा खराब झालेला आहे. सुनेच्या बाबतीत असंच आहे असं यांचं म्हणणं आहे की जोपर्यंत सून घरात येऊन त्या घरात रुळत नाही, त्या कुटुंबाबरोबर संवाद साधत नाही, तोपर्यंत कळत नाही की नेमकी ती आहे कशी. बापरे, एक वेगळंच काहीतरी आज कळलेलं आहे. तुमचं आता म्हणणं काय आहे या सगळ्या गोष्टींवर? काही नाही, फायनली होम मिनिस्टरचं बक्षीस भेटलं. हो काय कुठे मिळालं अजून? आता पैठणीचा खेळ आहे अजून. नाही म्हणजे असं म्हणजे की आज मला कळलं सगळ्यांच्या मनातलं. तर म्हणजे खरंच म्हणजे व्यवस्थित फॅमिली आहे, खूप कोऑपरेटिव्ह आहे. म्हणजे मला मी सांभाळून म्हणजे असं मला वाटत नाही की माहेरून म्हणजे सासरे आले असं म्हणजे दीर जावा पप्पा वगैरे म्हणजे सांभाळून घेतात. काकी काका आत्या म्हणजे असं हां ठीक आहे म्हणजे असं वाटतं माझ्या घरीच आहे. म्हणजे एकदम असं नवीन आहे असं कुठे असं जाणवत नाही मला की कुठे चुकते वगैरे. म्हणजे माझ्या घरी जशी होती तसंच मी वागते. म्हणजे हां ठीक आहे. हां म्हणजे तेच म्हणजे तसं मला समोरून रिस्पॉन्स भेटतो त्यांचा की हां म्हणजे सांभाळून घेतात. नारळाबद्दल काय म्हणणं? नारळ तर गोडच आहे ना. फॅमिली गोड म्हणजे चला फॅमिली गोड, त्यामुळे सगळं छान आणि सगळ्यांनी छान राहा, सगळे गोड राहा असं म्हणत हा तन्मणी आमच्या वहिनींना अभिनंदन. या ठिकाणी कोण पैठणी जिंकणार, कोणाचं नाव जाहीर होणार ते सुद्धा आपण बघणार आहोत. पहिलं एक नाव, एक चिठ्ठी काढा. नाव आहे प्रतीक्षा कदम. नाव सांगा. सो प्रतीक्षा सचिन कदम. इथे कुठे राहता? इथे एल बिल्डिंग. सोसायटीचं नाव? MHB कॉलनी. मग आता खेळासाठी आला होतात का बाजाराला चाललेला? नाही, आधी येऊन पाहिलं आणि मग घरी जाऊन जेवून मुलीला तयार करून मग आले. आधी येऊन बघितलं, मग घरी गेले, जेवले आणि मग आले. मुलगी कुठे? तिथे उभी बोलवा. आहे. संस्कृती. ये चला, शुभेच्छा आहेत तुम्हाला. बघूया कोण जिंकणार पैठणी. दोघींनाही टाळ्या वाजवून शुभेच्छा दे. या खेळामध्ये या ठिकाणी रिंग ठेवलेली आहे. काठीच्या सहाय्याने काठी अशी ठेवायची आणि इथून ही उडवायची आणि समोर जाऊन त्या रिंगमध्ये जाऊन थांबली पाहिजे. मधोमध एक रिंग आहे आणि भोवती 6 रिंग आहेत. बाकी कुठल्याही रिंगमध्ये गेले तर 1 गुण, पण बरोबर मधोमध ठेवलेल्या रिंगमध्ये जर ही छोटीशी रिंग जाऊन थांबली तर मात्र 2 गुण मिळणार आहेत. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे खेळा. 1 3 4 पुढच्या 10 संधी तुमच्यासाठी. चार 4 ही गुणसंख्या आणि आता 10 संधी तुमच्या राहिलेल्या आहेत. घ्या. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुझ्यासाठी.
ही भेटवस्तू तुमच्यासाठी. उपविजेत्या ठरल्या कदम वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या चव्हाण वहिनी. चव्हाण वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. श्री कल्पवृक्ष सोसायटी आणि शुभदर्शन कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या प्रांगणामध्ये रंगलेला हा होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन अशाच आनंदात होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.